गुन्ह्याच्या संदर्भात त्यांना त्या शिक्षा जी आहे कोर्टामध्ये ती काय झालेली सुरू आहे ते आपण इथे पाहूयात। तर जुन्या आदेशामध्ये कोकाटे यांची 1990 ची आर्थिक परिस्थिती आणि पुढच्या काही वर्षात बदललेली आर्थिक परिस्थिती याचे संदर्भ देण्यात आले आहेत। आर्थिक परिस्थिती तशीच राहते का ती बदलत असते असा युक्तिवाद या ठिकाणी रवींद्र कदम यांनी केलेला आहे। तर घर मिळाल्याची तारीख आणि त्यानंतरची आर्थिक परिस्थिती या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत असं सुद्धा रवींद्र कदम यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आलेला आहे। तर कोर्टामध्ये कोकाटेंच्या आर्थिक परिस्थितीचे जुने आणि नवे संदर्भ इथे दिले जात आहेत। आर्थिक परिस्थिती बदलत असते असा युक्तिवाद कोकाटेंचे वकील ॲडव्होकेट रवींद्र कदम यांनी केलेला आहे। घर मिळाल्याची तारीख कोकाटेंच्या आर्थिक परिस्थितीचे जुने नवे संदर्भ जे आहेत ते कदम यांच्याकडून दिले जात आहेत। घर मिळाल्याची तारीख आणि त्यानंतरची आर्थिक परिस्थिती या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत असं सुद्धा रवींद्र कदम यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय। आर्थिक परिस्थिती बदलत असते असा युक्तिवाद कोकाटेंचे वकील ॲडव्होकेट रवींद्र कदम यांनी केलेला आहे। घर मिळाल्याची तारीख आणि नंतरची परिस्थिती दोन्ही वेगळ्या बाबी आहेत असं देखील ॲडव्होकेट कदम यांनी म्हटलेलं आहे। कोर्टामध्ये कोकाटेंच्या नवे आणि जुने असे परिस्थितीचे संदर्भ जे आहेत ते या ठिकाणी आता दिले जात आहेत। घर मिळाल्याची तारीख नंतरची परिस्थिती दोन वेगळ्या बाबी असल्याचं कदम यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय। कोर्टात कोकाटेंच्या आर्थिक परिस्थितीचे नवे आणि जुने संदर्भ त्यांच्या वकिलाकडून कोर्टासमोर ठेवण्यात येत आहेत। तर मी तुम्हाला विनंती करतो की पीडब्ल्यूडीने काय क्रॉस एक्झामिन केलंय ते सुद्धा वाचून घ्या असं कोर्टानं कोकाटेंच्या वकिलांना सूचना केलेल्या आहेत। तर पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, निखिला, खरं तर न्यायमूर्ती लड्डा यांच्या समोर आता युक्तिवाद सुरू आहे आणि माणिकराव कोकाटे यांच्या वकिलाकडनं रवींद्र कदम यांच्याकडनं युक्तिवाद करण्यात येतोय की माणिकराव कोकाटे यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ती घर घेताना आणि घर घेतल्यानंतरची ती कशा पद्धतीने सुधारली गेलेली आहे या सगळ्या संदर्भाचा दाखला जो आहे तो त्यांच्याकडनं देण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। रवींद्र कदम यांनी युक्तिवाद करताना सांगितलेलं आहे की आर्थिक परिस्थिती तशीच राहते का ती बदलत असते असा सवाल जो आहे तो त्यांनी कोर्टासमोर उपस्थित केलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि घर मिळाल्याची तारीख आणि त्यानंतरची आर्थिक परिस्थिती या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत असं ॲडव्होकेट रवींद्र कदम यांनी न्यायमूर्ती लड्डा यांच्यासमोर युक्तिवाद करताना उपस्थित केले। आणि त्याचसोबतच हा युक्तिवाद रवींद्र कदम यांच्याकडनं झाल्यानंतर पुन्हा एकदा कोर्टानं रवींद्र कदम अर्थात माणिकराव कोकाटेंचे वकील रवींद्र कदम यांना प्रश्न उपस्थित केला आहे की तुम्हाला विनंती करतो पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी काय क्रॉस एक्झामिनेशन केलेलं आहे तेही वाचून घ्या अशा पद्धतीचं प्रश्न जो आहे तो माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांना जो आहे तो उपस्थित केलेला असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाचा युक्तिवाद जो आहे तो न्यायमूर्ती लड्डा यांच्या समोर होताना पाहायला मिळतोय। कोकाटे यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडनं शिक्षेची सुनावणी देण्यात शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे आणि त्या शिक्षेच्या संदर्भात आज माणिकराव कोकाटे यांना या याचिकेमध्ये दिलासा मिळणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं रवींद्र कदम जे ज्येष्ठ वकील आहेत ते कोर्टामध्ये युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। माणिकराव कोकाटे यांचं घर घेताना आणि घर घेतल्यानंतरची आर्थिक परिस्थिती कशी सुधारली गेली आणि तेव्हा कशी आर्थिक परिस्थिती होती या सगळ्या संदर्भातला पुरावा जो आहे तो कोर्टामध्ये रवींद्र कदम हे उपस्थित करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सगळ्या संदर्भात आता कोर्टाकडनं काही प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु माणिकराव कोकाटे यांना जिल्हा सत्र न्यायालयाकडनं जी शिक्षा झालेली आहे ती शिक्षा कायम ठेवली जाणार की त्यांना या सगळ्या शिक्षेच्या संदर्भात दिलासा दिला जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु कोर्टाला ज्यावेळेस रवींद्र कदम यांनी सांगितलं की घर घेताना आणि घर घेतल्यानंतरची माणिकराव कोकाटे यांची आर्थिक स्थिती जी आहे ती कशी बदललेली आहे या सगळ्या संदर्भातचा पुरावा जो आहे दाखला जो आहे तो कोर्टासमोर माणिकराव कोकाटे यांचे वकील जे आहेत रवींद्र कदम यांच्याकडनं देण्यात आल्यानंतर कोर्टाने देखील प्रश्न उपस्थित केला की तुम्हाला विनंती करतो की पीडब्ल्यूडीने काय क्रॉस एक्झामिनेशन या सगळ्या प्रकरणात केलेलं आहे तेही वाचून घ्या अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांना जो आहे तो कोर्टाकडनं केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या संदर्भात आता माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडनं रवींद्र कदम यांच्याकडनं काही मुद्दे कोर्टामध्ये उपस्थित केले जाणार काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निखिला, नक्कीच आतापर्यंत कोर्टामध्ये काय काय झालं ते सुद्धा आपण इथे पाहूयात। तर
आधीची आर्थिक स्थिती आणि आताची आर्थिक स्थिती या संदर्भात कोकाटेंच्या वकिलांकडून कोर्टामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। कोर्टाने देखील काही सूचना कोकाटेंच्या वकिलांना केलेल्या आहेत। त्यामध्ये पीडब्ल्यूडीनं काय उलट तपासणी केली ते देखील बघून घ्या अशी सूचना कोर्टाने कोकाटेंच्या वकिलांना केली आहे। आर्थिक परिस्थिती तशीच राहते का ती बदलत असते असं कोकाटेंच्या वकिलाकडून सांगितलं गेलं। कोर्टात कोकाटेंच्या आर्थिक परिस्थितीचे जुने नवे संदर्भ त्यांच्या वकिलांकडून देण्यात आले। तर घर मिळाल्याची तारीख आणि त्यानंतरची आर्थिक परिस्थिती या दोन वेगळ्या बाबी आहेत असा युक्तिवाद करताना ॲडव्होकेट रवींद्र कदम यांनी म्हटलेलं आहे। तर जुन्या आदेशामध्ये कोकाटे यांची 1990ची आर्थिक स्थिती आणि पुढच्या काही वर्षात बदललेली आर्थिक स्थिती याचे संदर्भ देण्यात आले। आर्थिक स्थिती तशीच राहते का ती बदलत असते असा युक्तिवाद यावेळेला ॲडव्होकेट रवींद्र कदम यांनी केलेला आहे। तर कोणत्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा झाली आहे तर ते आपण पाहूया। 1995 मध्ये माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये शासकीय कोट्यातून सदनिका मिळवली होती। या सदनिका मुख्यमंत्री कोट्यातील होत्या। ही सदनिका मिळवण्यासाठी कोकाटेंनी बनावट कागदपत्र सादर केली होती। या सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी होत्या, पण कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी खोटी माहिती सादर करत कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटल्या। या विरोधात तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती। त्यांच्या तक्रारीवरून 1995 मध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। फेब्रुवारीमध्ये नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयानं कोकाटे बंधूंना 2 वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली। तीच शिक्षा नाशिक सत्र न्यायालयानंही कायम ठेवली आहे। तर माणिकराव कोकाटे यांच्या आर्थिक स्थिती संदर्भामधला युक्तिवाद सध्या कोर्टामध्ये सुरू आहे। त्यामध्ये वार्षिक मिळकत 89 ते 94 पर्यंत ग्राह्य धरण्यासंदर्भात कुठेही उल्लेख नाही। कोर्टाच्या निकालामध्ये कोकाटेंच्या वार्षिक उत्पन्नासंदर्भात वर्तवण्यात आलेल्या अंदाजावर कोकाटेंच्या वकिलांकडून जोरदार आक्षेप देखील घेण्यात आलेला आहे। कोर्टामध्ये आता आणखी काय अपडेट्स येत आहेत जाऊयात थेट आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, अक्षय पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। मात्र आर्थिक स्थिती बदलत असते असं ॲडव्होकेट रवींद्र कदम यांनी म्हटलं। सध्या माणिकराव कोकाटे यांच्या 1990 पासूनचे ते आतापर्यंतच्या आर्थिक स्थिती संदर्भातले काही संदर्भ जे देण्यात आले ते तपासले जात आहेत, त्यावर युक्तिवाद सध्या सुरू आहे। वार्षिक उत्पन्न संदर्भातले काही युक्तिवाद केले जात आहेत। तर कोकाटेंच्या वकिलांचा काय नेमका युक्तिवाद चालू आहे जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, कोर्टात आता काय युक्तिवाद सुरू आहे? माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं जे आहेत ते रवींद्र कदम सध्या न्यायमूर्ती लड्डा यांच्यासमोर युक्तिवाद करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर सदनिकाच्या संदर्भातला हा घोटाळा आहे आणि सदनिका घेत असताना खोटी कागदपत्र माणिकराव कोकाटे यांनी दिलेली होती अशा आरोपाखाली ही सगळी याचिका दाखल झालेली होती आणि त्याच्यावरची शिक्षा झाली। आता हायकोर्टामध्ये या शिक्षेच्या संदर्भात माणिकराव कोकाटे दाद मागतात, परंतु माणिकराव कोकाटे यांनी ज्यावेळेस घर घेतलं आणि घर घेतल्यानंतरची आर्थिक परिस्थिती या सगळ्या संदर्भातला तफावत जो आहे, आर्थिक तफावत जो आहे, त्या सगळ्या संदर्भातचे पुरावे जे आहेत ते कोर्टासमोर वकील रवींद्र कदम यांच्याकडनं सगळ्या संदर्भातले दावे जे आहेत ते उपस्थित केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। रवींद्र कदम यांनी हा देखील मुद्दा उपस्थित केला की वार्षिक मिळकत जी आहे ती 89 ते 94 पर्यंत ग्राह्य धरण्यासंदर्भात कुठेही उल्लेख नाहीये, परंतु कोर्टाच्या निकालात कोकाटेंच्या वार्षिक उत्पन्नासंदर्भात वर्तवण्यात आलेल्या अंदाजावर कोकाटेंच्या वकिलांकडनं हा तर्क जो आहे तो उपस्थित केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर माणिकराव कोकाटे यांची आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीने सुधरत गेली आणि माणिकराव कोकाटे यांनी ज्यावेळेस घर घेतलं त्यावेळेस त्यांची आर्थिक परिस्थिती कशी होती आणि त्यानंतर कशी झालेली आहे या सगळ्या संदर्भातल्या ज्या काही तफावत आहेत आणि काही कागदपत्र आहेत त्यांच्या वार्षिक उत्पन्न वाढीच्या संदर्भातले ते सगळे कागदपत्र जे आहेत ते रवींद्र कदम यांच्या मार्फत जे आहेत ते कोर्टामध्ये उपस्थित केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर खोटी कागदपत्र सदनिका घेण्याच्या संदर्भात जोडली गेली अशा आरोपाखाली माणिकराव कोकाटे यांच्यावरती ही सगळी तक्रार झालेली होती। त्यानंतर गुन्हा नोंद झालेला आणि या सगळ्या याचिकेवरती सुनावणी होऊन त्यांना शिक्षा झालेली होती, परंतु 30 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण नक्की नेमकं काय होतं आणि त्यावेळेस माणिकराव कोकाटे यांची आर्थिक परिस्थिती काय होती आणि त्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीने सुधारली गेलेली आहे या सगळ्या संदर्भातला दाखला जो आहे तो कोर्टामध्ये माणिकराव कोकाटे यांचे वकील जे आहेत ते रवींद्र कदम हे उपस्थित करत असताना आपल्याला पाहायला मिळतात।
या सगळ्या दाखल्यांवरती आता कोर्टाकडनं काही प्रश्न उपस्थित केले जातात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु माणिकराव कोकाटे यांना झालेल्या शिक्षेच्या संदर्भात आज स्थगिती मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की माणिकराव कोकाटे यांची प्रकृती स्थिर नसल्यामुळे ते लीलावती रुग्णालयामध्ये सध्या दाखल झालेले आहेत। तर कोकाटेंच्या वकिलांचा कोर्टामध्ये सध्या युक्तिवाद सुरू आहे। कोकाटे यांना ज्या कलमांतर्गत शिक्षा झाली त्या कलमाचं विश्लेषण कोकाटे यांचे वकील आता सध्या कोर्टामध्ये करतायत। आम्ही दिलेली कोणतीही कलम बनावट नव्हती असं रवींद्र कदम यांनी युक्तिवाद करताना त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर आतापर्यंतच्या कोकाटेंच्या सुनावणीमध्ये काय झालं ते आपण पाहतोय। आर्थिक परिस्थितीबद्दल घर मिळाल्याची तारीख आणि नंतरची स्थिती दोन्ही वेगळ्या बाबी आहेत असं कोकाटेंचे वकील ॲडव्होकेट कदम यांनी म्हटलंय। पीडब्ल्यूडीनं काय उलट तपासणी केली तेही बघून घ्या अशा सूचना कोर्टानं केल्या। तर कोकाटेंच्या वकिलांकडनं सध्या युक्तिवाद सुरू आहे। वार्षिक उत्पन्न 89 ते 94 पर्यंत ग्राह्य धरण्याबाबत उल्लेख नाही असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केलाय। वार्षिक उत्पन्नासंदर्भात वर्तवलेल्या अंदाजावर वकिलांकडून आक्षेप घेण्यात आलाय। माणिकराव कोकाटेंच्या विरोधात 2 ते 3 हस्तक्षेप याचिका दाखल आहेत। अटक वॉरंट जारी झालाय, मात्र कोकाटे सरेंडर झालेले नाहीत असं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलं। तर सोमवार किंवा मंगळवारपर्यंत कोकाटेंना तात्पुरता दिलासा द्यावा असं कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलं। तर कोकाटेंवर रुग्णालयात उपचार सुरू असल्यानंच दिलासा मिळावा असं कोकाटेंच्या वकिलाचं कोर्टासमोर म्हणणं होतं। अंतरिम आदेश अजून दिलेला नाही, कोर्टाकडनं हे स्पष्ट करण्यात आले। तर पीडब्ल्यूडीनं काय उलट तपासणी केली तेही बघून घ्या असं कोर्टानं सूचना केलेली आहे। कोकाटेंच्या वकिलांना कोर्टाकडून ही सूचना करण्यात आलेली आहे। तर एकीकडे आर्थिक परिस्थितीचे संदर्भ कोकाटेंच्या वकिलाकडून कोर्टासमोर ठेवण्यात आले। जुने नवे संदर्भ याबद्दल काही कागदपत्र आणि काही युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलाकडून कोर्टासमोर करण्यात आले। तर कोकाटेला शिक्षा झालेल्या कलमांचं वकिलांकडनं आता विश्लेषण सुरू आहे। बनावट कागदपत्रांसाठी लावण्यात आलेल्या कलमांसंदर्भात हा युक्तिवाद आहे। कोकाटेंना शिक्षा झालेल्या कलमांसंदर्भात सध्या त्या ठिकाणी युक्तिवाद सुरू आहे। वार्षिक उत्पन्न 89 ते 94 पर्यंत ग्राह्य धरण्याबाबतचा युक्तिवाद सुद्धा कोकाटेंच्या वकिलाकडून कोर्टात करण्यात आला। तर आता सध्या कोकाटे यांच्या विरोधामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या वकिलांकडनं युक्तिवाद सुरू आहे। तर कोकाटेंना शिक्षा झालेल्या कलमांचं वकिलांकडनं विश्लेषण करण्यात आलेलं आहे। बनावट कागदपत्रांसाठी लावण्यात आलेल्या कलमांसंदर्भात ॲडव्होकेट रवींद्र कदम यांनी युक्तिवाद केलेला आहे। त्यानंतर आता कोकाटे यांच्या विरोधातील हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या वकिलांकडनं युक्तिवाद केला जातोय। तर कोकाटेंना शिक्षा झालेल्या कलमांचं विश्लेषण त्या ठिकाणी वकिलांकडून केलं जात आहे। वार्षिक उत्पन्न 89 ते 94 पर्यंत ग्राह्य धरण्याबाबत सुद्धा त्यांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केलेला आहे। तर वार्षिक उत्पन्नासंदर्भात वर्तवलेल्या अंदाजावर वकिलांनी आक्षेप घेतला। तर फसवणुकीचं कलम 463 अंतर्गत दोषी ठरल्यामुळे त्यावर रवींद्र कदम यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। स्वतःच्या सहीची कोणी बनावट सही करेल का असा युक्तिवाद या ठिकाणी ॲडव्होकेट कदम यांनी केलेला आहे। दुसरीकडे कोर्टाकडून सुद्धा पीडब्ल्यूडीनं काय उलट तपासणी केली आहे ते बघून घ्या अशा सूचना कोर्टाकडून करण्यात आल्या आहेत। कोकाटेंच्या वकिलांना या सूचना करण्यात आल्या। सध्या बनावट कागदपत्रांसाठी जी कलम या प्रकरणी लावण्यात आलेली आहे त्याबाबत युक्तिवाद सुरू आहे। कोकाटेंना शिक्षा झालेल्या कलमांचं विश्लेषण त्यांचे वकील यांच्याकडून केलं जात आहे। फसवणुकीचं कलम 463 अंतर्गत दोषी ठरवल्यामुळे त्यावर ॲडव्होकेट रवींद्र कदम यांचा हा युक्तिवाद सुरू आहे। स्वतःच्या सहीची कोणी बनावट सही करेल का असा युक्तिवाद त्यांनी कोर्टामध्ये केलेला आहे। तसंच कोर्टामध्ये कोकाटेंच्या आताच्या आर्थिक स्थिती, आधीच्या आर्थिक स्थिती या संदर्भातलं विश्लेषण देखील करण्यात आले। त्यामध्ये कोर्टानं कोकाटेंच्या वकिलांना काही सूचना देखील केलेल्या आहेत।